कुणालाही पण कुणालाही आपण उचलायला लावू शकतो, कुणालाही. आपण बघा, तुम्हाला कोण वाटतं की बाबा याला जमणार नाही, आता त्याच्या उंचीनुसार घेऊ आपण, जरा उंची पाहिजे ना. आता ज्याने पण मागाशी प्रयत्न केला की नाही, जमलं नव्हतं, आपण त्याला आता तुला मागाशी जमलं होतं का नाही, चला आता बघू. आता बघा, आता याला जमलं नाही मागाशी, तुम्ही सगळ्या ग्रुपने प्रयत्न केला, आता बघू आपण. पाय समोर ठेव, तू पाय मागे ठेव. ओके, हा चल. बघा मी काय करतो इथं, आपल्याला कुठली गोष्ट करायची म्हणलं का आपल्याला त्याला अनुसरून कोणत्या कोणत्या गोष्टी करणं योग्य, आपण विचार करत करत चालत असता. ओके, बघा बघा, ऐका ऐका, जमतंय का नाही? मग अशी का नव्हतं जमलं बेटा? भीती वाटते. आता का नाही भीती वाटली? मी होतो म्हणून. अरे वा, शाबास. आपल्या मनावर विश्वास पाहिजे, बाकी काही नाही. परिस्थिती कशी असू दे, आपल्या मनावर विश्वास ठेवायचा, आपल्यावर विश्वास ठेवायचा, आपण ते करतोय म्हणून करायचं. ओके, शाबास. अरे वा, शाबास. कसं आहे का नाही? प्रत्येकात तुम्हाला सुद्धा जमू शकतं, तुम्ही युनिटीने व्यवस्थित केलं की जमतंय ते. पण तुम्ही काय करता, ठराविक वेळानंतर प्रयत्न सोडून देता. कुठलीही गोष्ट लक्षात ठेवायची, शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आणि शांत डोक्याने प्रयत्न करायचा असतो. आपलं मन शांत ठेवायचं आणि आपलं टार्गेट काय, आपलं ध्येय काय, त्या ध्येय आपल्याला त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी काय करावं लागतं ते पाहावं लागतं. ही गोष्ट शिल्लक वाटली तुम्हाला, परंतु ज्यावेळेस आपण करायला जातो त्यावेळेस ते लक्षात येतं किती ते अवघड, किती पण अवघड आहे, पण अशक्य नाही ना. अशक्य आहे का? नाही. जर अशक्य असते तर ती झालीच नसती. तुम्ही किती जणांनी प्रयत्न केला, जमलं का? नाही जमलं. पण मी ज्यावेळेस धरतोय त्यावेळेस ते जमतंय. का बरं तसं होतंय? धरणारे तर तुम्हीच येतं, चेंडू उचलणारे तुम्हीच येतं. मग का जमतंय ते? कारण मी त्याला शेवटपर्यंत माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडे ठेवतोय की कसं केलं पाहिजे, मी बॅलन्स कसा ठेवला पाहिजे, तोल कसा साधला पाहिजे आणि आपला पाय घसरणार नाही याची काळजी कशी घेतली पाहिजे. आपल्या आयुष्याचंही तसंच असतं. कुठलाही ध्येय आपण ज्यावेळेस समोर ठेवतो ना, त्यावेळेस सुरुवातीला ते अशक्य वाटतं, पण जेव्हा जेव्हा तुम्ही प्रयत्न करत जाणार तेव्हा ते 100% सक्सेस होतं. आलं लक्षात? ओके, का ज्यांनी केलं सक्सेस केलं त्यांच्यासाठी सगळ्यात जोरदार